बिझनेस एक्झिट काय आहे आणि ते कसं वर्क करतं? गेल्या 10-12 वर्षामध्ये आम्ही एस-एम-ई लेव्हलच्या कंपन्यांना ॲडवाईज करतो आहोत. सो स्टडी असा म्हणतो, की भारतामध्ये 7,30,00,000 एस-एम-ई रजिस्ट्रेशन आहे. ओके. ज्यापैकी 50% एस-एम-ई कंपन्यांचे जे प्रमोटर आहेत, ते 60 इयर ओल्ड आणि त्याच्याही पलीकडे त्यांचा एज आहे. यातलाही 80% जो पोर्शन आहे प्रमोटर्स, हे पुढचं प्लॅनिंग, लिगसी प्लॅनिंग ज्याला मी म्हणतो, हे अजून करू शकलेले नाहीत आणि ते कसं करायचं याच्याबद्दल त्यांना माहिती नाहीये. सर, मला आता हे जाणून घ्यायचं आहे, की असे काय साईन आहेत, की बिझनेस ओनरला हे समजून जायला पाहिजे, की आता त्याने एक्झिट होणंच गरजेचं आहे या बिझनेसमधनं. म्हणजे एज वाईज पण म्हणू शकतो आपण किंवा फायनान्शियल कंडिशन वाईज पण म्हणू शकतो आपण. आपल्या बिझनेसमध्ये आधी मॅनपॉवर उपलब्ध होती, आज मॅनपॉवर उपलब्ध नाही बरोबर. किंवा आहे ती मॅनपॉवर आता तेवढं स्किल नाही. टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन जसं मी म्हटलं तसं होत नाही. वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट वाढत चाललेली आहे. होणारा नफा कॉम्प्रेस होत चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी बिझनेस ओनरला बघितल्या पाहिजे आणि वेळोवेळी दरवर्षी त्या असेसमेंट केल्यानंतर आपल्याला कळून येतं, की आपला ग्राफ हा चढता आहे की उतरता आहे. तर अशा वेळेस त्यांनी योग्य निर्णय घेऊन एक्झिट बिझनेसपासून करणंच एक्झिट योग्य करणं असतं. किंवा डायव्हर्सिफाय करणं हे निश्चितच चांगलं होऊ शकतं. सो नमस्कार. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक ग्रेट पर्सनॅलिटी आलेली आहे, ज्यांचं नाव आहे विश्वजित गवळे सर. आणि विश्वजित गवळे सरांबद्दल बोलायला गेलं तर खूप काही गोष्टी आहेत. बट आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया, की त्यांचा जो लाईफचा जर्नी आहे आणि आता त्यांनी जे कॉर्पोरेट फायनान्स ॲडवायझरीमध्ये जे पण सक्सेस मिळवलं आहे आणि आता नवीन त्यांनी जो एक युनिक सर्व्हिस चालू केलेली आहे, बिझनेस एक्झिट. सो आपला आजचा पॉडकास्टचा जो अजेंडा आहे, तो आपण हे समजून घेणार आहे या पॉडकास्टमध्ये, की एक्झॅक्टली बिझनेस एक्झिट काय आहे? ते आपण सरांच्या तोंडूनच आता ऐकूया. सगळ्यात सुरुवातीला उदयजी, तुम्ही तुमच्या या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल. हं, हं. माझ्याविषयी थोडी माहिती जर सांगायची झाली, तर मी गेली 10 ते 12 वर्षापासून कॉर्पोरेट फायनान्स ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाईड करतो आहे. हं, हं. याला तुम्ही दुसऱ्या शब्दामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेक्टरमध्ये आम्ही काम करतो असंही तुम्ही म्हणू शकता. बरोबर. तर थोडंसं डिटेल जर बोलायचं झालं तर एक्सक्वेअर अलियन्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनीचं नाव आहे. ज्याच्यामध्ये आम्ही 4 वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये सर्व्हिस प्रोव्हाईड करतो. सो पहिली जो डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये आम्ही कंप्लीट फायनान्शियल ॲडवाईस प्रोव्हाईड करतो एस-एम-ई लेव्हलच्या कंपन्यांना. ओके. दुसरं जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये आम्ही प्री आय-पी-ओ ॲडवायझरी प्रोव्हाईड करतो. ज्या कंपन्यांना त्यांचा आय-पी-ओ हा लिस्टेड स्पेसमध्ये आणायचा आहे. म्हणजे जसं एस-एम-ई आय-पी-ओ आता तुम्ही ऐकतच आहात, वाचतच आहात. सो आय-पी-ओच्या आधी जी तयारी करायला लागते, त्याचा आमची ॲडवायझरी दुसऱ्या डिव्हिजनमध्ये आहे. थर्ड, ज्या कंपन्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये ट्रॅप होतात, म्हणजे आपण त्याला डिस्ट्रेस कंपनी म्हणतो. सो डिस्ट्रेस कंपनी रिझोल्यूशन ही पण आमचं एक थर्ड व्हर्टिकल आहे. ओके. आणि चौथं, जे आता आपण ज्या उद्देशाने आज भेटलो आहोत, हं. ते म्हणजे बिझनेस एक्झिट. एक्झॅक्टली. खऱ्या अर्थाने हे युनिक तसंही म्हणता येऊ शकतं आणि आम्ही हे क्युरेटेड आहे असं म्हणू शकतो. कारण याच्या निगडीत बरंच काही आम्ही आजपर्यंत अनुभवलं आहे. बिझनेस एक्झिट या सर्व्हिसची विषयी जर एक लाईनमध्ये सांगायचं झालं, तर ते म्हणजे असं, की 60 इयर किंवा 65 इयर प्लस ज्यांचं एज आहे, अशा प्रमोटर्सला बिझनेसमधून एक्झिट करणे किंवा त्यांनी रिटायरमेंट घेणे आणि तो बिझनेस एका नवीन एंटरप्रेन्योरशिपकडे हातात देणे, याला लागून हे सगळं ॲडवायझरी आहे. ओके. म्हणजे माझी तर इतकी क्युरिओसिटी होती स्टार्टपासून, जसं आपलं इनिशियल बोलणं झालं, की बिझनेस एक्झिट ही आपण एक सर्व्हिस चालू करतोय किंवा आपण जे पण काही आपलं बोलणं झालं, त्यानंतर मला इतकी क्युरिओसिटी होती, की बिझनेस एक्झिट एक्झॅक्टली काय आहे हे मलाही समजून घ्यायचं होतं. बरं. तसंच अर्बन स्टुडिओचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही समजून घ्यायचं आहे, की एक्झॅक्टली बिझनेस एक्झिट काय आहे?
आणि ती कसं वर्क करतं? उदयजी, हा खरंच छान प्रश्न आहे आणि मलाही याच्यावर सविस्तर बोलायला आवडेल. गेल्या 10-12 वर्षामध्ये आम्ही एस-एम-ई लेव्हलच्या कंपन्यांना ॲडवाईज करतो आहोत. सो स्टडी असा म्हणतो, की भारतामध्ये 7,30,00,000 एस-एम-ई रजिस्ट्रेशन आहे. ओके. ज्यापैकी 50% एस-एम-ई कंपन्यांचे जे प्रमोटर आहेत, ते 60 इयर ओल्ड आणि त्याच्याही पलीकडे त्यांचं एज आहे. ओके. जर तुम्ही तसं बघाल, तर 3.5 कोटी कंपन्या चे जे प्रमोटर आहेत, ते 65 इयर ओल्ड आहेत. बरोबर. ओके. सो यामध्ये बरेच यातलाही 80% जो पोर्शन आहे प्रमोटर्स, हे पुढचं प्लॅनिंग, लिगसी प्लॅनिंग ज्याला मी म्हणतो, हे अजून करू शकलेले नाहीत हं. आणि ते कसं करायचं याच्याबद्दल त्यांना माहिती नाहीये बरोबर. आणि असा कुठलंही व्यासपीठ मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. ऑन द अदर साइड जेव्हा तुम्ही बघाल, की जेव्हा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असतो, तेव्हा तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स, कंपनी इन्कॉर्पोरेशन, लोन, मल्टिपल आस्पेक्ट. मल्टिपल गोष्टी आहेत. सबसिडी आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि बरोबर. त्याचे कन्सल्टंटही अ, तुम्हाला इझिली अवेलेबल मार्केटमध्ये आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी आहे. बट विचार करा, जर एवढा मोठा जो पोर्शन आहे, अ, ह्या ह्या संख्येला जर तुम्ही नीट बघाल, तर एवढ्या संख्येला बिझनेसमधून रिटायरमेंट हवंय एक्झॅक्टली. किंवा त्यांना बिझनेस पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो, की प्रमोटर्स किंवा बिझनेस ओनर त्यांची जी मुलं आहेत, ती मुलं ओव्हरसीजमध्ये वेगळ्या करिअरमुळे सेटल झालेली असतात. एक्झॅक्टली. बरोबर? येस, येस, येस. काहींना मुली असतात. हं. त्या मुली त्या बिझनेसला पुढे कंटिन्यू करू शकत नाही. मुलं असली तर ते वेगळ्या करिअरमध्ये असल्यामुळे ते कंटिन्यू करू शकत नाही आणि काही प्रमोटर्सकडे पुढचं जनरेशन नसतं. कुणी नसतं तसं एक्झॅक्टली. हे मी करायला. पण असे काही उदाहरणं बघितलेले आहेत, की हां. खूप मोठा बिझनेस असतो वडिलांनी स्थापन केलेला. तो खूप मस्त त्यांनी बिझनेस एका वेगळ्या नेक्स्ट लेव्हलला आणलेला असतो. बट ह्या जर्नी त्यांचा जो आहे, त्यासोबतच त्यांची जी मुलं आहेत, ते अब्रॉड्सला शिकायला जातात आणि तिकडेच सेटल होऊन जातात. ओके. बरोबर, आणि त्यानंतर मग हा बिझनेस सांभाळण्यासाठी एका एजनंतर कोणी नसतं. खरं मग ह्या सिच्युएशनला त्यांना बिझनेसमधनं एक्झिट हवा असतो आणि राइट. तिथे तुम्ही ॲडवायझरी देतात, की येस. स्मूथली कसं एक्झिट व्हायचंय. येस, येस. ओके, ओके. एक तर अशी ॲडवायझरी मार्केटमध्ये कोणी देत नाही. बरोबर. दुसरं, हे फारच क्रुशियल आहे आणि खूपच प्रोफेशनली ह्या गोष्टीला हँडल करायला लागतं. हं. कारण असं आहे, की याच्यामध्ये प्रमोटर्स जे आहेत, यांचं एज किंवा त्यांचं त्या इंडस्ट्रीमध्ये एवढ्या वर्षाचं कारकीर्द, त्यांची इमेज ही सुद्धा एक महत्त्वाची बाब असते. जेव्हा आपण असं म्हणतो, की बिझनेसमधून मला एक्झिट घ्यायचं आहे किंवा माझा बिझनेस मला आउटरेट सेल करायचा आहे, तर ते एका प्रकारे इमेज डॅमेजिंग पण होऊ शकतं. रेप्युटेशनसाठी धक्का एक्झॅक्टली, असू एक्झॅक्टली. शकतो. सो आम्ही ॲज अ प्रोफेशनल विथ डिग्निटी त्यांचं एक्झिट प्लॅन करतो आणि अगदी प्रोफेशनल पद्धतीने नवीन एंटरप्रेन्योरशिपला ऑनबोर्ड करतो आणि हळू स्टेप बाय स्टेप ते बाहेर जातात. म्हणजे या स्ट्रॅटेजीमध्ये, या सर्व्हिसमध्ये तुम्ही त्यांच्या इमेजलाही ॲज इट इज ठेवतात आणि तो बिझनेस ज्या पद्धतीने रन होतोय, तशाच एका ऑनगोइंग एंटरप्रेन्योरला तुम्ही ती कंपनी हँडओव्हर करतात किंवा व्हॉटएव्हर सेल आपण म्हणू शकतो हं, किंवा टेक ओव्हर कोणीतरी करतं या कंपनीला. बरोबर आहे. ओके. सो मला आता क्युरिओसिटी अजून एक अशी वाढली आहे, की या सर्व्हिसमध्ये आता मी पहिल्यांदा स्वतः तर मी पर्सनली पहिल्यांदा ऐकतोय, की अशी पण एक सर्व्हिस गरजेची आहे. तर इंडियामध्ये नाही तर इंडियाच्या बाहेर पण मल्टिपल कंपनीज आहेत. हं. सेम ते सिच्युएशन्स त्यांच्याकडे पण आहेत, की त्यांनाही बिझनेसमधनं एक्झिट व्हायचंय. तर त्यांनाही आपण हेल्प करू शकतो? करू शकतो, परंतु जर मार्केटचा स्कोप आणि सिनेरिओ जर लक्षात घेता, आम्ही गेल्या 1 वर्षात ही सर्व्हिस जेव्हा लॉन्च केली, इंट्रोड्यूस केली, त्यावेळेसच आमच्याकडे बरीच क्लायंट ऑनबोर्ड झालेली आहेत. सो आमची टीम, आमची एक्सपर्टीज याला लक्षात घेता, भारतात आमचा आता सध्या फोकस आहे. ओके. हळू आम्ही नंतर बाहेरचे क्लायंट्सही सर्व्हिस देण्याची आमची मानसिकता आहे. ओके. परंतु आता तूर्तास तरी आम्ही आता इंडिया फोकस करत आहोत.
ओके. सो अजून एक छोटासा प्रश्न आहे सर. विचारा. आपण प्रॉफिटेबल बिझनेसचं आत्तापर्यंत बोललो, बट जे लॉस मेकिंग बिझनेसेस आहेत, जे लॉसमध्ये आहेत आत्ता, हं. तर त्यांनाही आपण स्मूथ एक्झिट देऊ शकतो? हो, त्यांनाही देऊ शकतो. परंतु माझ्या आधीचा जो मी तुम्हाला ज्याची माहिती दिली, त्याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं फ्रेम नाहीये, की अ, प्रॉफिटेबल बिझनेसलाच आम्ही एक्झिट देऊ शकतो, हं, लॉस हं. मेकिंग बिझनेसला देऊ शकत नाही, असं नाहीये. ओके. पहिला क्रायटेरिया आहे, की जे प्रमोटर 60-65 इयर ओल्ड आहेत, वेदर द कंपनी प्रॉफिटेबल आहे, लॉस मेकिंग आहे, परंतु एज बार आहे आणि जनरेशन पुढे नाहीये. ओके. तो पहिला फिल्टर क्रायटेरिया झाला. ओके. दुसरा, एखादा व्यवसाय प्रॉफिटेबल आहे, परंतु त्याला डायव्हर्सिफाय करायचं आहे. दुसऱ्या क्षेत्रात जायचं आहे, परंतु एज बार नाही झालेला. हं, हं, हं. अशांनाही आम्ही एक्झिट देऊ शकतो. बरोबर? ओके. आता थर्ड, जो तुम्ही आता नुकताच म्हटलात, की लॉस मेकिंग बिझनेसलाही एक्झिट मिळतो का? हं. तर लॉस मेकिंग बिझनेसला तसाही एक्झिटच असतो. तसाही एक्झिटच असतो. बरोबर. कारण एन-पी-ए अकाउंट्स होतात. हं. बँकेची जी प्रॉपर्टी आहे ती बँक सॉरी कंपन्यांची जी प्रॉपर्टी आहे ती बँकेच्या ताब्यात असते. बरोबर. मग बिझनेस ऑपरेशन्स बंद असतात. अशा वेळेस प्रमोटर जर काही सोल्युशन्स काढू शकले नाही हं. किंवा त्यांना काही प्रॉपर ॲडवायझरी मिळाली नाही, ओके. तर बँक ऑक्शन करते आणि रीतसर कुणीतरी दुसरं एंटरप्रेन्योर, दुसरे प्रमोटर्स त्याला टेक ओव्हर करतात. तर ओके. तसंही त्याची एक्झिट प्लॅनिंग झालेलीच असते लॉस मेकिंगला. परंतु आमच्याकडे लॉस मेकिंग कंपन्यांचे प्रमोटरसुद्धा येतात, की ओके. आम्ही लॉस करतो आहोत, परंतु अजून कुठल्याही प्रकारची लीगल प्रोसेस बँकेने केलेली नाही ओके. आणि वी आर स्टिल फेसिंग प्रॉब्लेम्स. ओके. तर आम्हाला याच्यातून रिस्ट्रक्चर करायचं आहे. ओके. आम्हाला आमच्या मेजॉरिटी स्टेक देऊन टाकायचा आहे, पॅसिव्ह व्हायचं आहे, तर तिथेही आपल्याला स्कोप आहे. ओके, ओके. म्हणजे 360 व्हर्टिकलमध्ये जर विचार केला, तर आपण ईच एंड एव्हरी ॲस्पेक्टमध्ये एंटरप्रेन्योर्सची, त्यानंतर बिझनेसेस जे लॉस मेकिंग जरी असतील, जे प्रॉफिटेबल जरी असतील, ज्यांना एक्झिट व्हायचंय कुठल्याही कंडिशनमध्ये, त्यांना आपण एक्झिट करून देऊ शकतो. हो, याच्यात फक्त एकच बॅरियर आहे किंवा याच्यात एकच कॅप आहे. तो म्हणजे 10 कोटीपेक्षा कमी व्हॅल्यू हं. असलेल्या कंपन्यांना आपण सर्व्हिस प्रोव्हाईड करू शकत नाही. ओके, ओके. हां, बरोबर आहे. त्याच्यासाठी कंपनी पण बिझनेस एक्झिट ही एक अशी सर्व्हिस आहे. साइझेबल बिझनेस असतो. साइजेबल बिझनेस पाहिजेच त्याला. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सो सर, मला आता हे जाणून घ्यायचं आहे, की असे काय साईन आहेत, की बिझनेस ओनरला हे समजून जायला पाहिजे, की आता त्याने एक्झिट होणंच गरजेचं आहे या बिझनेसमधनं. म्हणजे एज वाईज पण म्हणू शकतो आपण किंवा फायनान्शियल कंडिशन वाईज पण म्हणू शकतो आपण. तर अशी कोणती वेळ आहे, की बिझनेस ओनर्सला हे ट्रिगर व्हायला पाहिजे, की आता ही परफेक्ट वेळ आहे, की आपण एक्झिट व्हायला पाहिजे? निश्चितच हा अगदी चांगला प्रश्न आहे. अ, याचं उत्तर बऱ्यापैकी सविस्तर मला द्यायला आवडेल. बिझनेस करत असताना प्रत्येक प्रमोटरला त्याच्या जर्नीमध्ये त्याच्या बिझनेसविषयी त्याची ग्रोथ हं. संपूर्णपणे माहिती असते. बरोबर. जसं की दरवर्षी वाढणारी आपली टर्नओव्हर, हं, सेल्स, हं. त्यातून मिळणारा नफा, खर्च हं. आणि लागणारं वर्किंग कॅपिटल. ओके. ह्या गोष्टी वाढत असतात आणि काही गोष्टी कमी होत असतात. कमी होतं. बरोबर? हं. त्याबरोबरच इंडस्ट्रीमध्ये नवीन-नवीन येणारी संधी प्रमोटर बघत असतात. बरोबर. सो बिझनेसला अपग्रेड करणे हे सुद्धा बिझनेस एक्झिटचा एक पार्ट असू शकतो. बिझनेस आहे तो बिझनेसला ट्रान्सफॉर्म करणे आणि नवीन एडिशनमध्ये नेणे हाही बिझनेस एक्झिटचा पार्ट असू शकतो. ओके. आता काही रेड फ्लॅग विषयी मी तुम्हाला सांगतो, ज्यावरून प्रमोटर ॲसेस करू शकतात, निर्णय घेऊ शकतात किंवा कन्क्लुजनवर येऊ शकतात, की आपण ह्या बिझनेसमधून एक्झिट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हं. तुमचं जो बिझनेस आहे, तो आउटडेटेड होत जाणे. तुम्ही ज्या पद्धतीने आज बिझनेस करत आलात, हं, हं. तो बिझनेस ट्रेडिशनल पद्धतीने करत आलात आणि तुम्ही आजूबाजूला बघता आहात, की नव्या पद्धतीने बिझनेस होतोय. हं. एक किराणा दुकान आहे, अगदी परंपरागत चालू आहे. परंतु बाजूला डी-मार्ट आहे, हं. वेलनेस आहे, सुपर मार्केट आहे. तुमच्याकडे एक संधी आहे, की तुम्ही त्याला चेंज करा किंवा बंद करा. कारण तुम्ही हं. सस्टेन असंही होणार नाही. नाही होणार. बरोबर. हा पहिला विषय. हं, हं, हं. दुसरा, तुम्ही टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन करू इच्छित नाही किंवा
करायची झाली तरी तुम्ही अफोर्ड करू शकत नाही. नाही करू शकत. जेव्हा तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, तर तुम्ही सस्टेन होणार नाही. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करणे हं. आणि त्याला ट्रान्सफॉर्म करून पुढच्या लेव्हलला नेणे, याचे जर तुम्ही ॲडवाईस घेतला किंवा याच्यावर जर तुम्ही काही प्रयत्न केला, तर निश्चितच बिझनेस तुम्हाला पुढे नेता येऊ शकतो. अदरवाईज बिझनेसमधून अर्ली एक्झिट घेणं कधीही चांगलं. ओके. तशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या बिझनेसमध्ये आधी मॅनपॉवर उपलब्ध होती, आज मॅनपॉवर उपलब्ध नाही. बरोबर. किंवा आहे ती मॅनपॉवर आता तेवढं स्किल नाही. टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन जसं मी म्हटलं तसं होत नाही. वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट वाढत चाललेली आहे. होणारा नफा कॉम्प्रेस होत चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी बिझनेस ओनरला बघितल्या पाहिजे आणि वेळोवेळी दरवर्षी त्या असेसमेंट केल्यानंतर आपल्याला कळून येतं, की आपला ग्राफ हा चढता आहे की उतरता आहे. आता आहे. तर बरोबर. अशा वेळेस त्यांनी योग्य निर्णय घेऊन एक्झिट बिझनेसमधून करणंच एक्झिट योग्य करणं असतं. किंवा डायव्हर्सिफाय करणं हे निश्चितच चांगलं होऊ शकतं. बरोबर. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही ग्रोसरीचं, की किराणा दुकान आहे आणि ते जर का ट्रेडिशनल जुन्या पद्धतीने चाललंय आणि शेजारी डी-मार्ट जर येतंय, तर बाय डिफॉल्ट त्यांना एक्झिट करणंच आहे त्या सिच्युएशनला किंवा अपग्रेड करणं आहे. तर अपग्रेड करायचं म्हणजे तर अ, बऱ्याचदा एक मुद्दा मला अजून सांगावासा वाटेल, की 10 वर्षापेक्षा जास्त आपण जर बिझनेसमध्ये असतो, ओके. तर आपलं त्या बिझनेसविषयी एक इमोशनल कनेक्शन पण होऊन जातं. हं. आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्याच्यातून एक्झिट घेत नाही. नाही घेत. तर हे आपल्यासाठी खूप आर्थिक अडचणीत आणणारं होऊ शकतं. हं, हं, हं. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये इमोशनल कनेक्ट राहणं हे जेवढं चांगलं, तेवढं ते आर्थिक अडचणीकडे नेणारं सुद्धा असू शकतं. सो व्यवसायातून बाहेर पडताना व्यवसायातून मिळणारा नफा किंवा व्यवसायाची ग्रोथ या दोन्ही गोष्टी आपल्याला वेळोवेळी बघत राहणं गरजेचं आहे आणि कुठेतरी इमोशनल डिस्कनेक्ट हा झाला तरी चालतो. एक्झॅक्टली. म्हणजे बिझनेस इमोशन्सने होतो, पण ते एका लिमिटपर्यंत. येस. त्या लिमिटनंतर इमोशन्स आपल्याला माझ्या थोडं वेगळ्या भाषेत खड्ड्यात पण टाकू शकतात, हं, आपले इमोशन्स आपल्याला. हं. सो सर ठीक आहे. आता मी पहिल्यांदा आणि माझ्या ऑडियन्सने पण पहिल्यांदा ऐकलं असेल हे मे बी, की बिझनेस एक्झिट नावाची ही काहीतरी सर्व्हिस आहे, जी घेणं गरजेचं आहे. पण आत्तापर्यंत जेवढे बिझनेसेस आहेत आणि मल्टिपल बिझनेसेसमधनं एक्झिट लोकांनी घेतलेलं आहे. तर त्यांनी काय-काय चुका केल्या हे तुम्ही कसं म्हणजे स्टडी असेल ना तुमचा काहीतरी, की एखादा पर्टिक्युलर बिझनेस आहे आणि त्यांनी काहीतरी चुका केल्या एक्झिट घेताना म्हणून खूप मोठा ड्रास्टिक लेव्हलला इम्पॅक्ट पडला काही गोष्टींवर? नाही, तसं नाहीये. बिझनेस एक्झिट फारसा इंटेन्शनली घेतलं जात नाही. अनलेस अँड अंटिल तुमचं फायनान्शियल क्रायसिसमध्ये तुम्ही आहात आणि बँकेची जप्ती वगैरे आहे. हं, हं, हं. सो बिझनेस एक्झिट हे बाय फोर्स जास्त आतापर्यंत घडलेलं आहे. ओके. इंटेन्शनली असं लिगसी प्लॅनिंग, की आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये बिझनेसमधून एक्झिट व्हायचं आहे. हं. या बिझनेसला आपल्याला सेल करायचं आहे. हे असं घडताना आम्ही बघितलेलं नाही किंवा ते तसं फारसं होत नाही. परंतु हे मर्जर अँड ॲक्विजिशन या व्हर्टिकलमध्ये मोठ्या-मोठ्या कंपन्या करतात. ओके. सो अगदी लिस्टेड स्पेसमध्ये जर तुम्ही बघितलं, तर लार्ज एम-एन-सी मोठ्या स्केलच्या डील्स करतात. एक मोठी कंपनी एक लहान कंपनीला विकत घेते. म्हणजेच काय, की प्रमोटर्स जे एस-एम-ई लेव्हलचे कंपन्या रन करतात, हं, हं, हं. ते प्लॅन करतातच असं नाहीये ओके, आणि एक्झिट होते ती बाय फोर्स जास्त प्रमाणात होते. ओके. हां, वेल प्लॅन्ड एक्झिट नसतो. वेल प्लॅन्ड नसतो किंवा इनफॅक्ट प्लॅनिंगच नसते. ओके. हां, म्हणजे मी खूप खात्रीशीर सांगू शकतो, की 100 एस-एम-ई पैकी जर 100 प्रमोटर्स जे 60 प्लस आहेत, हं, हं. त्यांच्यापैकी हार्डली 10% सुद्धा प्रमोटर्सचं हे प्लॅनिंग नसेल, की आपला पुढचा बिझनेस आपण कसा हँडओव्हर करणार आहोत. हँडओव्हर तर. एक्झॅक्टली. म्हणजे ज्यांचं एज आता 60 प्लस झालेलं आहे, त्यांच्याकडे आता त्यांना माहितीच नाहीये, की या बिझनेसमधनं मी एक्झिट कसा होऊ आता किंवा त्याच्याबद्दल त्यांचा अजूनपर्यंत प्लॅन झालेलाच नाहीये. झालेलाच नाही. निश्चितच तसं. ओके. सो सर एक परत एक क्वेशन आला डोक्यामध्ये विचारतो. जे आता 60 प्लस प्रमोटर्स आहेत, ज्यांचं एज 60 प्लस झालेलं आहे आणि त्यांचे जे मुलं आहेत, त्यांनाही तो बिझनेस करण्यात रस नाहीये किंवा इंटरेस्ट नाही किंवा वेळ नाहीये किंवा त्यांचं प्रोफेशनच वेगळं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये एखाद्या प्रमोटरला जर का
तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचंय आणि स्मूथली बिझनेस एक्झिट करून घ्यायचा आहे. हं. तर याच्यासाठी प्रोसेस काय आहे? म्हणजे कशा पद्धतीने प्रमोटर्स तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात? प्रमोटर्स आम्हाला संपर्क करू शकतात, आमच्या टीमला संपर्क करू शकतात. वेबसाईटच्या माध्यमातून ते त्यांची इन्क्वायरी देऊ शकतात. ओके. आणि एकदा जर इन्क्वायरी आली, तर मग त्यानंतर जी प्रोसेस मी थोडंसं सविस्तर सांगू शकेल. की आम्ही एकदा इन्क्वायरी जर आम्हाला आली, तर आम्ही कंपनीचे सर्व पेपर्स मागवतो. जसं की ऑडिट रिपोर्ट आहेत, मागच्या 3-4 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट आहेत. ओके. त्यानंतर बँकेकडनं जे घेतलेलं लोन आहे, त्याचे डिटेल्स आम्ही मागवतो आणि बिझनेसची प्रोफाईल मागवतो. बऱ्याचदा कंपन्यांचे कॅटलॉग्स असतात, वेबसाईट्स असते. हं. सो आमची टीम पूर्ण त्याला स्क्रीनिंग करते. ओके. स्क्रीनिंग केल्यानंतर आम्ही ह्या कन्क्लुजनवर येतो, की याला बिझनेसला हँडओव्हर कसं होऊ शकतं. काय-काय प्रोबॅबिलिटीज आहेत, काय पॉसिबिलिटीज आहेत, कुठले-कुठले स्ट्रक्चर आहेत, हे आम्ही आधी सगळं डिझाइन करतो. हं, हं. ते हायपोथेटिकल सोल्युशन्स जेव्हा डिझाइन करतो, त्यानंतर मग आम्ही नेक्स्ट मीटिंग प्रमोटर्स बरोबर करतो. ती कदाचित म्हणजे ती मोस्टली आम्ही साइटवर करतो. कारण की त्या निमित्ताने आम्ही प्लांट, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल, ऑफिस असेल, आम्ही ते सगळा सेटअप बघतो बिझनेसचा. ओके. सो प्राथमिक लेव्हलला डॉक्युमेंटेशन पार्ट होतो. ते स्क्रीनिंग झाल्यानंतर आम्ही फिजिकल व्हिजिट करतो. ओके. फिजिकल व्हिजिट झाल्यानंतर मग कंपनीचं ड्यू डिलिजन्स, मार्केटचं बाकीच्या गोष्टी, सर्व्हे, रिसर्च सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आणि प्रमोटर्सचं एक्झिट होण्यामागचं प्रॉपर कारण, त्यांचे एक्स्पेक्टेशन्स, ऑफर्स आणि ते त्यांना कसं एक्झिट व्हायचं आहे, पॅसिव्ह व्हायचं आहे, की अगदी कंप्लीट एक्झिट व्हायचं आहे. हं, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही चर्चा करतो. एकदा चर्चा झाल्यानंतर, ड्यू डिलिजन्स झाल्यानंतर, मग आम्ही आमच्या क्लायंटबरोबर एक मॅन्डेट साइन करतो. ओके. मॅन्डेट साइन मॅन्डेटमध्ये आमचं स्पष्ट सगळ्या गोष्टी असतात. कमर्शियल टर्म्स, फी स्ट्रक्चर, टाईमलाईन, ते कसं कशा पद्धतीने होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींची अगदी स्पष्ट कल्पना तिथे मांडलेली असते. आणि मग एकदा मॅन्डेट साइन झाला, की मग आम्ही बायरला मॅच करतो किंवा सोर्स करायला सुरुवात करतो. ओके. साधारण तरी किती वेळ लागू शकतो सर एक बिझनेस एक्झिट स्मूथली एक्झिट होण्यासाठी एका? तुमचा जो प्रश्न आहे, की ह्या सगळ्या गोष्टीला घडण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? हं, तर याचं असं आहे, की डॉक्युमेंटेशन किती फास्ट उपलब्ध होतं पेपर. हं. त्यानंतर जी ऑफर आम्ही पिच केलेली आहे किंवा निगोशिएट होते बऱ्याचदा. तर ते एक म्युच्युअल ॲग्रीड टर्म्स आणि म्युच्युअली ॲग्रीड ऑफरच्या प्राईसपर्यंत किती लवकर होतो, त्याच्यावर असतं. आणि एकदा ते झालं, की मग 3 ते 9 महिन्याचा कालावधी आहे. हं. त्या कालावधीमध्ये हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट आम्ही करतो. ओके. सो म्हणजे मॅक्सिमम 9 महिने एक बिझनेस स्मूथली एक्झिट होण्यासाठी एका प्रमोटरला 9 महिने लागू शकतात. आफ्टर डॉक्युमेंटेशन सायनिंग द मॅन्डेट. ओके. आफ्टर सायनिंग द मँडेट. मँडेटच्या आधी प्रोसेस आहे की स्क्रीनिंग प्रोसेस? स्क्रीनिंग प्रोसेस आहे. ओके. हां, म्हणजे ते पूर्ण ते डिपेंड कंपनीचे करतं. डॉक्युमेंटेशन झालं, कंपनीचे साईज झालं, व्हॉटएव्हर ते सगळं स्क्रीनिंग होणार. मग त्याच्यानंतर बरोबर. मँडेट साइन झाल्यानंतर मग एक्झिट प्लॅन होणार किंवा येस. जे घेणार आहे, पर्चेस करणार आहे कंपनी, सो त्यांच्यासोबत ते मॅच पण होणं गरजेचं आहे, की तुम्ही म्हणतायत, की तुमची कंपनी तुम्हाला 100 करोडला विकायची आणि घेणारा जो आहे त्याला 90 करोडमध्येच पाहिजे. नाही, ते होत नाही नंतर. तसं ते नाही. मॅन्डेटमध्येच आधी होऊन जातं. अच्छा, मँडेटमध्येच हो, प्रीसेट असतं, की प्रीसेट असतं, की या ही लास्ट ऑफर आहे. ओके, ओके, ओके. म्हणजे पूर्ण नंतरचा ट्रान्सपरंट निगोशिएट. क्लॅरिटी समोरच्याला असते, हं, प्रमोटरला जे एक्झिट घेणार आहे, की आपल्याला ही कंपनीचे किती पैसे मिळणार आहेत. बरोबर? हं, सोप्या शब्दात. हं. सो आपला फ्लो तर खूप छान चाललेला आहे आणि मला एक क्वेशन्स माइंडमध्ये येतायत. मी कॉमन लँग्वेजमध्ये तुमच्याशी बोलतोय. तुम्ही कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये आन्सर्स पण देतायत. ज्याच्याने आपला जो हा कॉम्बो आहे, हा मॅच होतोय असं मला वाटतंय आता. छान. आणि पब्लिक जी आहे त्यांना सोप्या भाषेत जर का प्रश्न कळालेत, तर उत्तर पण त्यांना कळेल. म्हणून आपण एवढ्या साध्या, सोप्या आणि मराठीमध्ये पॉडकास्ट केलेला आहे. अरे वाह! तर मला अजून पुढचा असा क्वेशन विचारावसं वाटतंय, की आता आपण बिझनेस एक्झिटबद्दल बोलतोय हे सगळं. बट असा कुठला केस स्टडी आहे तुमच्याकडे, की ज्या केस स्टडीमध्ये तुम्ही बिझनेस एक्झिट एकदम स्मूथली एखाद्या प्रमोटरला करून दिलेलं आहे असं? हो, तसं मला केस स्टडी बाबतीत आम्ही सांगू शकतो. परंतु उदयजी आज ह्या डील्समध्ये किंवा अशा प्रकारच्या काही ट्रान्झॅक्शन्समध्ये अ, जेव्हा मॅन्डेट साइन होतं ओके. प्रमोटर बरोबर, हं, हं. त्यावेळेस आम्ही एन-डी-ए साइन करतो.
तर एन-डी-एमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही मेन्शन करतो, त्याच्यामध्ये ज्या डीलबद्दल बऱ्यापैकी कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करायला लागते. कारण की ह्या सगळ्या हाय व्हॅल्यू डील्स आहेत. म्हणजे निश्चितच तुमच्याकडे 40-50 कोटी आलेले कोणाला म्हणजे समजू नये हां. किंवा ते एक क्लोज हँडेडली त्याला ऑपरेट केलं पाहिजे. कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे. कॉन्फिडेन्शियल असं तुम्हालाही वाटेल. बरोबर. म्हणजे तुम्ही जर प्रमोटर असाल, हं, हं, हं. तर तुम्हालाही असं वाटेल, की एवढ्या मोठ्या हाय व्हॅल्यू डीलला ते बरोबर. कॉन्फिडेन्शियली मलाही आम्ही हँडल करायला पाहिजे. एक्झॅक्टली. राइट? सो तरीसुद्धा याचा एक फ्रेममध्ये जर आम्ही एखाद्या डीलबद्दल बोलायचं झालं, तर सांगतो. 2 वर्षापूर्वी आम्ही एका फूड इंडस्ट्रीचं आमच्याकडे प्रपोजल आलं. त्या जे प्रमोटर होते त्यांची मुलगी होती. ओके. आणि मुलगीसुद्धा यूकेला सेटल्ड आहे. तर इकडे आई-बाबा असल्यावर ती नेहमी सांगायची, की "पप्पा तुम्ही आता हे बंद करा." आणि हे गुजरात स्टेटमध्ये आहे. ओके. सो आमचं कार्यक्षेत्र बऱ्यापैकी मागच्या 10 वर्षापासून आम्ही गुजरातमध्ये बऱ्यापैकी क्लायंट बेस हँडल करतो आहोत. तर त्यातलीच एक केस, की यूकेला मुलगी सेटल्ड आहे आणि वडील बऱ्यापैकी एज बार झालेला आहे. हं, हं. आणि आईलाही एक क्रोनिकल डिसीज होता. त्याच्यामुळे ते वडिलांचं, आईचं तब्येत सांभाळणे, फॅक्टरी युनिट सांभाळणे, बरं. या सगळ्या गोष्टी खूप जास्त जवळून ती बघत होती. तर नेहमी अशा पद्धतीचं बोलणं, मग त्याच्यामुळे प्रमोटर्स आमच्याकडे आले, की "सर मैं अभी क्या करूँ? और मुझे अभी ये युनिट अपने को बेचना है." और साइजेबल होतं बऱ्यापैकी. म्हणजे जवळपास 25 ते 27 कोटीचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन आम्ही त्यावेळेस त्या डीलमध्ये केलं. सो अशा वेळेस प्रमोटर्सला आम्ही प्रॉपर गाईड केलं आणि एका लिस्टेड कंपनी जी फूडमध्ये आहे, बी-एस-सी लिस्टेड कंपनी होती. हं, हं. त्यांच्या प्रमोटर्सला आम्ही अप्रोच झालो, की "सर तुमचा बिझनेसचा ग्राफ" आणि आम्ही ते बऱ्यापैकी ते पिच करत असतो, की कसं सिनर्जी होते, पोस्ट ॲक्विजिशन तुम्ही कसं त्याला तुमचं कंपनीचं बेनिफिट होऊ शकतो. ॲक्वायररला म्हणजे पर्चेसरला. हं, हं, हं. सो जे बाय करतात त्यांना आम्हाला बऱ्यापैकी लॉजिकल एंडने सगळं सांगायला लागतं. बरोबर. आणि ते निर्णय घेतला आणि त्यांनी सगळ्यात सुरुवातीला कंपनीचा मेजॉरिटी स्टेक घेतला. 51% स्टेक त्या कंपनीचा घेतला. प्रमोटर पॅसिव्ह झाले. ओके. ते यूकेला गेले आणि नंतर काही कालांतराने 1 वर्षाच्या आत त्यांनी 49% चा स्टेकसुद्धा परत विकत घेतला. तर अशा पद्धतीने एकदम सिस्टमॅटिकली विथ डिग्निटी प्रमोटरलाही त्यांची फेअर व्हॅल्यू मिळाली ओके. आणि ते आता यूकेला आहेत आणि दे क्या आर बात थँकफुल टू अस. आणि आम्हालाही खूप आनंद वाटतो, हं, हं. की आणि खास करून त्यांची मुलगी मुंबईला आली होती ओके. आणि आमच्याशी भेटली, की "सर," म्हणे, "हे तुम्ही केलं त्याच्याबद्दल धन्यवाद." खूप म्हणजे ती हां, असं की हे सर असं तुम्ही याला मग वाढवा. स्मूथली कसं काय झालं? इतकं छान तुम्ही केलं आणि आम्हाला पूर्ण पारदर्शकता ठेवली पूर्ण हं, हं. डीलमध्ये आणि ते खूप खुश होते. आणि अशा पद्धतीने आम्ही ते सगळं केलं आणि आम्ही तिथूनच मग आमचं ॲक्चुअली जर्नी स्टार्ट झालेलं आहे. ओके. तिथून त्या थॉटला ट्रिगर मिळालं. ट्रिगर मिळालं की हे ओके. करायला पाहिजे. एक्झॅक्टली. छान वाटलं सर ऐकून म्हणजे अ, अ, जे आपण रिअल उदाहरण तुम्ही जे सांगितलं मला, की ती मुलगी अब्रॉडला आहे आणि ती प्रेशराईज करते आई-वडिलांना, की या इकडे आपण सेटल्ड होऊ आणि त्या पूर्ण प्रॉब्लेममधून हे सोल्युशन जे तुम्ही करून दिलं. खरंच म्हणजे कोणी विचार पण नाही करू शकत, की अशी सर्व्हिस इमोशनली पण आणि काय म्हणतात फायनान्शियली पण स्टेबिलिटी दोघी ठेवणं, बॅलन्स्ड करणं आणि मग एक्झिट घेणं. खूप मोठी गोष्ट आहे सर ही. निश्चितच. तर सर प्रमोटर्सला एक्झिट मिळालं त्यांना त्यांची कंपनी एका शब्दात सेल आउट झाली. त्यानंतर कमर्शियल पार्ट जर सोडला, तर अजून काय बेनिफिट्स होतात प्रमोटर्सचे बिझनेस एक्झिट केल्यानंतर? तुमची एडवायझरी घेऊन ज्यावेळेस ते बिझनेस एक्झिट करतायत, तर त्यांना काय-काय फायदे अजून होतात फ्युचरमध्ये? ओके. याला मी असं रिफ्रेम करतो, की बिझनेस एक्झिट घेण्याच्या मागे उद्देश हा कमर्शियल गेन नक्कीच असतो, की बरं. एखादी डील झाली आणि आपल्याला पैसा मिळाला. हं, हं. ते आहेच. परंतु त्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनली काय बेनिफिट्स प्रमोटर्स एन्जॉय करू शकतात? हं. हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर, बरोबर? बरोबर. सो बघा, वयाचं खूप मोठं बॅरियर असतं. कॉम्पिटिशन्स, फिजिकल एनर्जी लेव्हल आपली कमी झालेली असते. त्याच्यामुळे बिझनेस एक्झिटमध्ये सगळ्यात मोठा फायदा असा, की माणूस काम करणं बंद करतो
आणि पैशाला कामाला लावतो. म्हणजेच काय, प्रमोटर्सला मिळणारी जी रक्कम आहे, ती ते पुढे गुंतवणूक करतात आणि त्या गुंतवणुकीतून येणारा जो परतावा आहे, तो त्यांना बिझनेस रन करताना मिळणाऱ्या नफ्याच्या पेक्षाही कितीतरी पटीने जास्त असतो. त्याचं नियोजन आम्ही करून देतो. ओ हो, हो. अगेन हां, त्याचं परत इन्व्हेस्टमेंट नियोजन बँक. सो रिइन्व्हेस्ट आम्ही कसे करायचे आणि पैशाला कामाला लावतो आणि ते त्यांची उर्वरित लाईफ, अगदी त्यांचं स्वास्थ्य, पीस ऑफ माइंड, रिलॅक्सेशन त्यांनी ते एन्जॉय करावं असं आम्हाला वाटतं. हं, हं, हं. तो मोकळा वेळ मिळणे, स्वास्थ्याकडे लक्ष देणे, फॅमिलीला वेळ देणे, फिजिकल एक्झर्शन न होणे, अशी अनेक गोष्टी आहेत. कारण की बऱ्याचदा काय होतं, की बिझनेस आपण जेव्हा रन करतो, तर मोठा कालावधी आपल्या व्यवसायामध्ये आपला वेळ जातो. त्यामुळे आपण समाजामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. बरोबर. बरोबर? आपल्या बऱ्याच गोष्टी सामाजिक बांधिलकी, त्यांच्याबद्दलचं अ, म मिळणं-जुळणं बऱ्याच गोष्टी राहून जातात. हं, हं, हं. बरोबर? तर सामाजिक कार्यातही आपल्याला इन्व्हॉल्व होता येतं. बऱ्याच अशा गोष्टी करता येतात, की ज्या तुम्ही तुमच्याकडे 15-20 वर्षात वेळ भरपूर असतो मग त्यानंतर हां, वेळ प्रमोटर. असतो आणि वेळेचा तुम्ही प्रॉपर त्याला इन्व्हेस्ट करू शकतात. तर सर खूप छान वाटलं. मला आज क्लिअर झालंय पर्सनली, की बिझनेस एक्झिट काय आहे आणि कसं केलं जातं आणि ही सर्व्हिस तुम्ही कशा पद्धतीने देणार आहे प्रमोटर्सला. बट आत्तापर्यंत आपण फक्त कमर्शियली बोललो प्रमोटर्सच्या कंपनीजबद्दल, या सगळ्या त्यांची जी जर्नी आहे त्याबद्दलच आपण बोललो. बट तुमचं कमर्शियल कसं असणार आहे मग? निश्चितच हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि अ, उदयजी याच्यात असं असतं, की डील वेगवेगळी असतात. हं, डीलच्या साईज वेगवेगळ्या असतात बरोबर. आणि हे खूपच कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरिंग असतं हे. त्यामुळे जर याला कसं फ्लॅट एम-आर-पी स्ट्रक्चर नाहीये, हं, हं, की अगदी फ्लॅट हे आमचे हे फी स्ट्रक्चर आहे, ते फी स्ट्रक्चर असं एक स्टेट करता येत नाही. हं, परंतु तरीसुद्धा उत्तराला जर फ्रेम करायचं असेल, हं. तर त्यावर मी हे सांगेल, की जी व्हॅल्यू प्रमोटर एक्स्पेक्ट करतात, ओके. की ह्या व्हॅल्यूला डील क्लोज व्हायला पाहिजे हं, किंवा आम्हाला एक्झिट मिळायला पाहिजे, हं. अशी त्यांची अपेक्षा असते. बरोबर. तर ते निगोशिएशन नंतर जेव्हा ते पेपरवर येते, हं. त्याच्या 1% आम्ही आधी त्याला चार्ज करतो. ओके. बिफोर. हां. आणि जर डील झाली, हं, तर घेतलेले 1% त्याच्यामध्ये मायनस होऊन जातात, जे आमची सक्सेस फी असते. सक्सेस फी व्हॅरी होते 3% to 5% आणि ते डीलच्या व्हॅल्यूवर जसं-जसं वाढत जाते अमाउंट, तसे-तसे आमचे पर्सेंटेज जे आहे हं, सक्सेस हं. फीचे ते कमी होत जातात. ते डील टू डील व्हॅरी करतं. एक फिक्स्ड असं हां, काही नाहीये हां. आमचं. तर तुम्ही त्याला नीट जर फ्रेम कराल किंवा तुमच्यासाठी जर सांगायचं झालं, तर डील व्हॅल्यूच्या 1% ही रिटेनर फी असते आमची. ओके. आणि तिथून पुढे मग डील झाल्यानंतर सक्सेस फी असते, व्हिच लँड्स बिटवीन 3% to 5%. ओके. म्हणजे आपण आधी 1% चार्ज करतो आणि ज्यावेळेस प्रोजेक्ट सक्सेस होतो, त्याच्यानंतर 3, 4, 5 जे पण मीटिंगमध्ये तुमची डील ठरलेली आहे प्रमोटरसोबत, ते आफ्टर सक्सेस तुम्ही मग ती तुमची कमर्शियल असा पार्ट आहे एकंदरीत. अ, ठीक आहे सर. मग तुमच्याकडनंच प्रमोटर्सला भारतातल्या प्रमोटर्सला तुम्ही काय मेसेज देणार? प्रमोटर्सला मी 2-3 मेसेज देऊ इच्छितो. एक तर ज्या बिझनेस ओनर किंवा प्रमोटर्सला असं वाटत असेल, की आपला बिझनेस कॅरी फॉरवर्ड होऊ शकत नाही. जस्ट बिकॉज नेक्स्ट जनरेशन जे काही आपलं आता डिस्कशन झालं तसं. तर त्यांनी आम्हाला अप्रोच करावे. हा सिंपल मेसेज आहे. दुसरा, वेळीच एक्झिट घेतल्यानंतर कंपनीची फेअर व्हॅल्यू आपल्याला मिळते. म्हणजेच याला आपण तेंडुलकर एक्झिट म्हणू शकतो, धोनी एक्झिट म्हणू शकतो. ओके. त्याच्यामुळे खूप जास्त स्ट्रेस करून, खूप जास्त वेळ त्याला देऊन कदाचित फायनान्शियल ट्रॅपमध्ये येऊ शकते किंवा क्रायसिस होऊ शकतो. तर त्याआधी जर कंपनी अगदी चांगल्या पद्धतीने सुरू असेल, तर ते फेअर व्हॅल्यू त्यांना एन्जॉय करता येते. हे दुसरं आहे आणि तिसरं म्हणजे की आपण निश्चितच बिझनेसमधून जेव्हा बाहेर पडतो, तर तो जो पैसा आहे, तो त्यांनी रिइन्व्हेस्टमेंट करावा. हं. एक्झॅक्टली. सो तिथे पण आपणच हेल्प करणार आहे. निश्चितच. कुठे पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे. त्यासाठी आपण एक स्पेशल पॉडकास्ट बनवू सर, की जे प्रमोटर्स एक्झिट करतात
त्यांच्याकडे जो पैसा येतो, जी अमाउंट त्यांच्याकडे असते, ती त्यांनी कुठे आणि कशी इन्व्हेस्ट केली पाहिजे आणि त्याच्यावर किती रिटर्न त्यांना मिळणार आहेत. बरोबर. निश्चितच आणि नक्कीच मला त्यावर बोलायला आवडेल. आपण याच्यावर एक सेपरेट पॉडकास्ट घेऊया. निश्चितच, निश्चितच. येस. तर अशा पद्धतीचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस आमचा नवीन पॉडकास्ट येईल, त्यावेळेस पहिले सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. सो थँक सो मच सर, तुम्ही आले स्टुडिओमध्ये. थँक यू. खूप खूप आभार तुमचे. पुन्हा आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. निश्चितच. थँक यू. थँक